मोलू आज खूप खुश होता, कारण आजपासून त्याला ख्रिसमसची सुट्टी लागली होती. ख्रिसमसला तसा 2 दिवस वेळ होता. सकाळपासूनच मोलूच्या मनात काहीतरी सुरू होतं. सकाळचे 10 वाजले तरी अजून तो मित्रांसोबत खेळायला बाहेर गेलेला नव्हता. आईने त्याला विचारलं, "काय रे मोलू, तुला सुट्टी लागली आहे ना? आज खेळायला जाणार नाहीयेस का?" आईच्या प्रश्नाकडे मोलूचं अजिबात लक्ष नव्हतं. तो खिडकीतून बाहेर बघत काहीतरी विचार करत होता. आईनी पुन्हा विचारलं, "काय रे, मी काय विचारतेय?" आई पुन्हा काही बोलण्याच्या आत तो तिला म्हणाला, "आई, यावेळी ख्रिसमसची सुट्टी मला वेगळी सेलिब्रेट करायची आहे." आईने कुतूहलाने बोलूकडे बघितलं आणि त्याला म्हणाली, "वेगळी म्हणजे नेमकी कशी? तू असं काय वेगळं करणार आहेस?" त्यावर मोलू लगेच म्हणाला, "तुला आठवते आई, माझ्या मागच्या वाढदिवसाला मला कितीतरी छान गिफ्ट्स मिळाले होते. ख्रिसमसला पण मला बरेच गिफ्ट्स मिळतात. गिफ्ट्स किती छान असतात ना? किती आनंद होतो ना तेव्हा, हो ना?" त्यावर आई म्हणाली, "हो मोलू, खरंच गिफ्ट्स छानच असतात. पण अचानक आज गाडी अशी वेगळ्या ट्रॅकवर कशी काय धावतेय? मला ना काहीच कळत नाहीये." आई किंचित कौतुकाच्या स्वरात बोलत होती. त्यावर मोलू लगेच म्हणाला, "आई, यावर्षी मी स्वतःच्या हाताने आणि माझ्या मित्रांच्या मदतीने इतरांसाठी सरप्राईज गिफ्ट्स बनवायचं ठरवलंय. जसा मला आनंद होतो, अगदी तसाच मला आनंद इतरांनाही द्यायचा आहे." मोलूचं हे वाक्य ऐकून त्याच्या आईच्या डोळ्यात लगेच पाणी आलं आणि मोलू आता खरंच मोठा होत आहे याची जाणीव तिला झाली. आई म्हणाली, "फार छान. माझी काही मदत लागली तर मला सांग हं." "हो नक्कीच आई," असं म्हणून मोलू घराबाहेर पळाला. मोलू घरी परतला तेव्हा संध्याकाळ झाली होती. मोलूजवळ एक मोठी बॅग होती. त्यात काही रंगीत कागद आणि इतर सजावटीचं साहित्य होतं. मोलूने बहुधा त्याच्या मित्रांसोबत गिफ्ट्स बनवण्याचा प्लॅन आखला होता. रात्री जेवण झाल्यावर मोलू परत काहीतरी करत बसला. त्या दिवशी मोलूचं पूर्ण लक्ष गिफ्ट्स बनवण्याकडे होतं. दुसऱ्या दिवशीच्या दुपारपर्यंत मोलूने सगळे गिफ्ट्स बनवून तयार केले. आईने कुतूहलाने त्याला विचारलं, "मोलू, मला सांगणार नाहीयेस का? तू काय काय बनवलेस ते?" मोलू म्हणाला, "हे बघ आई," असं म्हणत त्यांनी बॅगमधून स्वतः बनवलेले सुंदर गिफ्ट्स बाहेर काढले. आई आश्चर्यचकित होऊन त्याकडे 2 मिनिटे बघतच राहिली आणि कुतूहलाने म्हणाली, "अरे वा मोलू, हे तर अतिशय सुंदर वस्तू तू बनवलेस. मला सांगशील का नेमकं तू काय काय बनवलेस ते?" त्यावर मोलू म्हणाला, "आई, माझ्या शाळेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या ह्याचा एकदा क्लास झाला होता. आम्ही सगळ्या मित्रांनी त्याच युक्त्या वापरून घरातील रद्दीचे रंगीत पेपर, वापरलेल्या आणि संपत आलेल्या मेणबत्त्या, उगाळून झालेल्या आगपेटीच्या काड्या, शेंगांची टरफलं इत्यादी वापरून ह्या वस्तू बनवल्या आहेत." आई लगेच म्हणाली, "अरे वा, मस्तच मोलू, शाबास." आईनी मोलूला एक परत प्रश्न विचारला, "पण मला सांग मोलू, तुम्ही मित्र हे सगळे गिफ्ट्स नक्की कोणाला देणार आहात?" त्यावर मोलू म्हणाला, "आई, माझ्या शाळेत बाहेर बोरं, चिंच इत्यादी विकायला एक काकू बसतात. त्यांच्यासोबत त्यांची 2 छोटी छोटी मुलं पण असतात, जे मला रोज दिसतात. त्यांना पण आमच्या शाळेत यायचं असतं, आमच्यासोबत खेळायचं असतं. मी यातील काही गिफ्ट्स त्यांना देणार आहे." आई कुतूहलाने पुन्हा म्हणाली, "आणि उरलेले?" त्यावर मोलू म्हणाला, "उरलेले आम्ही जवळच्या काकांच्या किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवणार आहोत. जे विकून काकांनाच त्याचे पैसे मिळावेत आणि त्यांचा व्यवसाय अजून वाढावा. मागील वर्षी त्यांचा खूप तोटा झाल्याचं मी त्यांना बाबांशी बोलताना ऐकलं होतं." हे ऐकताच आईने मोलूला जवळ घेतलं
आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत आनंदाने म्हणाली, माझं बाळ खरंच आज मोठं झालं. तर मग मुलूनी त्याच्या ख्रिसमसच्या सुट्टीचा इतरांना आनंद वाटून असा आनंद घेतला. तुम्ही कशी प्लॅन करताय तुमची ख्रिसमसची सुट्टी मला नक्की कळवा. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? इतरांना आनंद वाटण्याने खरा आनंद नक्कीच मिळतो.